शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. होता प्रार्थना विश्वासी हो, होता प्रार्थना विश्वासी. इथे अंतःकरणा से, इथे अंतःकरणा से. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. प्रार्थनेचे मोठे बळ हो, प्रार्थनेचे मोठे बळ. नाशी संकटासमूळ हो, नाशी संकटासमूळ हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. प्रार्थनेने देव मैत्री हो, प्रार्थनेने देव मैत्री. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय 5 ते 9 ही वचने. इफिसकरास पत्र अध्याय 6 5 ते 9 ही वचने. दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतःकरणाने आपल्या देहदशेतील धन्यांचे आज्ञापालन करीत जा. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे ते करीत जा. ही चाकरी माणसाची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा. कारण तुम्हाला माहित आहे की प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो तेच तो प्रभूकडून भरून पावेल. धन्यांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा व धमकावण्याचे सोडून द्या. कारण तुम्हाला हे ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्या जवळ पक्षपात नाही. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. माझ्या प्रियांनो, ख्रिस्ताच्या अति महान आणि अतिश्रेष्ठ नावात सलाम. आज सकाळी आपण एफेस 6 5 ते 9 या वचनांवर मनन करणार आहोत. या वचनांमध्ये प्रेषित पौल महत्वाचं शिक्षण देतो आहे आणि प्रामुख्याने तो दासांविषयी आणि धन्यांविषयी बोलतो आहे. दासांचं धन्याविषयी काय कर्तव्य आहे आणि धन्यांचं दासांविषयी काय कर्तव्य आहे का? कारण हा महत्वाचा मुद्दा आहे आणि पौल या ठिकाणी अगदी उत्सुकतेने आपल्या मंडळीतील लोकांना लिहितो आहे. कारण त्या काळी ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, ख्रिस्ताला स्वीकारलेले असे लोक दास म्हणून किंवा गुलाम म्हणून कार्य करत असत
आणि काही असे धनी होते की जे विश्वासणारे होते. म्हणून या दोघांचाही संबंध कसा असावा त्याविषयी तो लिहितो आहे. एकच मुख्य मुद्दा आहे, तो म्हणजे जे इतर लोक आहेत, जे ख्रिस्ताला ओळखत नाहीत, त्यांच्या पुढे यांची एक साक्ष प्रभावी पडावी, त्यांचा प्रकाश लोकांपुढे पडावा, त्या हेतूने तो लिहितो आहे. पौल दासांना स्पष्टपणे सांगतो आहे, ख्रिस्ती दासाने त्याच्या धन्याची चाकरी तोंड देखल्या चाकरीने करू नये, म्हणजे ढोंगीपणाने करू नये. पौल कलसे येथील मंडळीला देखील याविषयी लिहितो. कलसे 3:22 यामध्ये तो म्हणतो, दासांनो, तुम्ही पृथ्वीवरील आपल्या धन्यांच्या आज्ञा प्रत्येक गोष्टीत पाळाव्यात. केवळ त्यांना संतुष्ट किंवा खुश करण्यासाठी झटू नका. कलसे 1:4 मध्ये तो लिहितो आहे, धन्यांनो, तुम्ही आपल्या सर्व दासांना न्यायाने व नीतीने वागवा. तुमचाही धनी स्वर्गात आहे व त्याचे तुमच्या बाबतीत तो जाणून आहे. तुमच्याकडे बारकाईने त्याचं लक्ष आहे. ते सतत ध्यानात ठेवा. या वचनाच्या द्वारे प्रभू आम्हास सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तू आम्हा प्रत्येकाचा धनी आहेस. तुझे लक्ष आम्हा प्रत्येकाकडे आहे. म्हणून आम्ही प्रत्येकाने तुझी सेवा विश्वास योग्यतेने करावी. आम्हाला आध्यात्मिक सामर्थ्यात वाढव आणि आम्हा प्रत्येकाला प्रभू अवतारणारा येशू ख्रिस्ताची अधिक चांगली ओळख व्हावी म्हणून आमचे सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. होती जैसी पत्रो पत्री हो, होती जैसी पत्रो पत्री हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो. येतो प्रार्थनेचा त्रास हो, येतो प्रार्थनेचा त्रास. होता सैतानाचा वास हो, होता सैतानाचा वास हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-270-0333. पुन्हा ऐका, 1-800-270-0333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.